रामकृष्ण हरी ताई. रामकृष्ण हरी. कोणतं गाव आहे ताई? दहेगाव. दहेगाव. हा. हे जवळच आपल्या. हो. बरं बरं बरं. कोणती ही रांगोळ काढली का तू? हो. बरं, काय रांगोळ नेमकी? शिव पार्वतीची. शिवपुराण सुरू आहे ना, त्यामुळे शिव वा पार्वती. वा वा, याला म्हणावं समय सूचक नाही का? हा. वा. आणि शंकराची काय काय त्यांच्याकडे काय साहित्य नेमकं आता हे? हे त्रिशूल आहे आणि हे साप आहे गळ्यातला. हा, साप. आणि ही डोक्यावर गंगा आहे जटामध्ये. हा, आणि हा चंद्र आहे. चंद्र. आणि पार्वती महादेवाच्या पिंडीवर फुल वाहते. अर्धांगी पार्वती. हा. आणि गळ्यामध्ये सुमनाच्या माळा. हा. आणि आत्मलिंग पण खाली नाही का? हो. वा. काय नाव आहे ताई तुझं? वेदिका ज्ञानेश्वर ढोणे. ढोणे. काय शिकते बाई? 11वीला आहे सायन्स. बर, कोण्या शाळेला? बोर्डीकर कॉलेज जिंतूर. बर, काय बनायचं शिकून तुला आता अपेक्षा? बाबाला काय मागायचं? काय नाही, आता इंजिनियर वाटते. इंजिनियर व्हायचं. हा. आणि मग कोणते बिल कुठले पास करायचे? नाही, तसं नाही. नाही का, योग्यच करायचे ना? हा. वा वा, धन्यवाद. एकदा इंजिनियर साठी टाळ्या वाजवा गड्या. किसन महाराज की जय. वा वा. रामकृष्ण हरी ताई. रामकृष्ण हरी बाबा. कुठून आली ताई तू? मी कावीवरून आले. कावीची आहे का? कोणाची? काय नाव आहे? माझं नाव अश्विनी अशोक तरटे. बरं. आणि ही जी रांगोळीची आकृती काढली तू, हा. एकलीनं काढली का कोणाचं सहकार्य घेतलं? बरं, मी रांगोळी एकलीने काढली आणि ही माझी सिस्टर ऋतुजा तरले. हा हा. काय आकृती आहे नेमकी आता? ही रांगोळी सर्कल टाईप म्हणजे आहे. रांगोळी म्हणजे आपल्या डोक्यात एक रांगोळी हा शब्द येतो. हा. तर रांगोळीसाठी आपण काही फुलांची मदत घेऊन, काही आकारांची मदत घेऊन रांगोळी तयार करतो. त्याच्यासाठी मी अशा प्रकारची रांगोळी काढलेली आहे. वा. बर ताई, काय म्हणत होतीत? मला थोडा गोंगाट होता, आवाजाचा ऐकायला येत नव्हतं. मी म्हणत होते ही रांगोळी मी काढली आणि माझ्या बहिणीनं यामध्ये कलर भरण्यासाठी मला मदत केली. बहीण आहे काही कडली? हा, ही माझी छोटी बहीण आहे. तिचं काय नाव आहे? तिचं नाव ऋतुजा तरटे आहे. तू मोठी आहे का? हा, मी मोठी आहे आणि ती छोटी आहे. काय शिकता दोघी पण? आमचे शिक्षण झालेले आहेत. मी आई वडिलांना शेतातल्या कामाला यांना मदत करते आणि ती पण शेतातल्या कामासाठी मदत करते. उत्तम वा वा, शेती. धन्यवाद. एकदा शेतकऱ्यासाठी टाळे वाजवा गड्या. श्री संत किसन महाराज की जय. धन्यवाद. पार्वते पते हर हर. नमः पार्वती पते हर हर महादेव शंभो. रामकृष्ण हरी ताई. रामकृष्ण हरी. ही रांगोळ तू काढली का? हो, मी आणि माझ्या मैत्रिणीने काढली. बरं बरं. तुझी बहीण कुठे आहे आता? माझी मैत्रिणी तेच आहे. बर, काय नाव आहे तुझं संपूर्ण? माझं नाव राऊत पूजा दत्ता, राहणार दहेगाव. बरं. वा 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 वा. आणि ही राधा मदत करते का तुला? हा, ही माझी मैत्रीण राधा. वा. आणि ताई, तू काय शिकते बरं आता? मी GNM नर्सिंग करत आहे. कुठं करते? परभणीला गव्हर्नमेंट कॉलेजला. बरं, काय बनायचंय तुला आता? मला शिकून खूप मोठं व्हायचं आणि डॉक्टर बनायचे. डॉक्टरच? हो, डॉक्टरच. कोणचा डॉक्टर मध्ये फरक बदल आहेत ना? डॉक्टर मध्ये बदल आहे, पण मला सार्वजनिक डॉक्टर बनायचे, म्हणजे मी सर्वांसाठी सेवा करू शकेन. म्हणजे आम्हाला खोकला, भोंबारा, हिवताप काही पण असो. हो, काही बरं, पण मग असो. आमच्यासाठी इथं दवाखाना असेल का 7 दिवस तुझा? हो, नक्कीच. माझ्या मनासारख्या सगळ्या गोष्टी झाल्या तर मी सगळं काही वा करेन. वा वा. डॉक्टर साठी एकदा टाळ्या वाजवा गड्या. श्री संत Thank you. किसन महाराज Thank की you so much. जय. रामकृष्ण हरी ताई. रामकृष्ण हरी बाबा. कोण काढली रांगोळ? मी आणि माझ्या बहिणीने काढली. हे का बहीण? काय नाव आहे तुझं संपूर्ण? माझं कोमल गणेश पचे आणि लक्ष्मी विठ्ठल पचे. बरं 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 बरं. कधी शिकल्या रांगोळी काढायचं? आम्ही खूप लहानपणापासून दररोज काढता बाबा समोर? वा 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 वा. धन्यवाद. आपण बाबाला असेच सद्बुद्धी मागू आणि दरवर्षी आपला असा सप्ताह होईल. रामकृष्ण हरी.